तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती द रोमिंग प्लेयर. तर आज आपण जातो आहे देवरुख गावामध्ये. देवाळे हे गाव आहे देवरुखमध्ये. तर तिथे जातो आहे आपण. आपल्या एन्जॉय रत्नागिरीच्या संघाची आज तिथे मॅच आहे, तर तिथे जातो आहे. पाठीमागे आपल्या बसला आहे तुळसुंदे गावची शान ईशान आडिवरेकर. आणि आपले अर्धे प्लेयर पुढे गेलेत आणि अर्धे प्लेयर आपले देवरुखमधून येणार आहेत. तर जे कोणी आपल्या या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल आवड असेल त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आता एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण ग्राउंडवरती पोचू. ग्राउंडवरती पोचलो की सगळ्या टीमवर तुमची ओळख करून देतो. आणि पाठीमागे आपला एन्जॉय रत्नागिरीचा मॅनेजर आकिब फोडकर. आणि ज्या ग्राउंडवर आपण आता खेळायला जातो त्या ग्राउंडवर आपण सलग 2 वर्ष फायनल मारली आहे. हो, 2 वर्ष आपण फायनल मारली आहे त्या ग्राउंडवरती. आता हे 3रं वर्ष हॅट्रिक होते का बघूया. तर पोचूया डायरेक्ट ग्राउंडवरती आणि तुम्हाला सगळ्या टीमबरोबर ओळख करून देतो. तर आत्ताच मैदानावर पोचलो आहे. एक 5 मिनटं झाली. सामना चालू आहे. या सामन्यानंतर आपली मॅच आहे आणि आपला संघ इथे थांबलेला आहे. हा जो ब्ल्यू शर्टमध्ये दिसतोय मध्ये उभा आहे, हा आहे मनीष दळवीचा सक्का भाऊ जतीन दळवी. आणि भंडारी चषकमध्ये एक नवीन नियम आहे. जर लेग साईडला अनुराज फिल्डिंगला असेल तरच त्यांची टीम घेणार आहे, नाहीतर मग त्यांची टीम घेणार नाही आपण. हा नवीन नियम ॲड केलेला आहे. बघूया अनुराज लेग साईडला राहतोय काय. अनुराज इकडे रे, इकडे इकडे राहणार आहेस की नाही लेग साईडला तिथे सांग. इकडे थांब, इकडे का लेग साईडला का नाही राहणार आहेस. पब्लिक मुळे जरासा भाऊ आपलं टेन्शन मिळतो लेग साईडला फिल्डिंगला असताना. तर बघूया ह्या सामन्यानंतर मॅच आहे. आणि आज यांची भंडारी चषकला ओपनचा संघ आहे देवरुखचा, तर त्यांची सुद्धा आज मॅच आहे. बघूया त्यांचं संध्याकाळी काय होते. पण त्याआधी आपली इथे मॅच आहे, तर बघूया आपल्या या मॅचचं काय होते, कुठल्या संघाबरोबर मॅच लागते. ही मॅच झाली की मॅच आहे आपली. तर भेटूया थोड्या वेळामध्येच. आणि हा आहे देवरुखचा स्टार लिंबू. लिंबूकर म्हणजे त्याचं आडनाव आहे, पण त्याला सगळे लिंबूच म्हणतात. खूप चांगली गोलंदाजी करतो. तर आणि हा नवीनच 70-70चा ब्रँड अँबॅसिडर झाला आहे. तर हा सुद्धा आज आपल्या संघामध्ये आहे, चांगली बॉलिंग करतो. बघूया आपल्या संघामध्ये आज कशी बॉलिंग करतो. लिंबू काय कशी बॉलिंग करशील आज. बघू म्हणजे जिंकायचं आपल्याला, प्रयत्न करूया म्हणतोय. तर आज 2 संघ सेमीफायनलला क्वालिफाय करतील, उद्या 2 संघ सेमीला क्वालिफाय करतील. तर बघूया काय होतंय. स्वतःकडे कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच तर सुटलेले आहे. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 6. त्याच मॅच चालू होते आपल्या संघाची. पहिली फिल्डिंग आहे. संघ इथे तयार झालाय पूर्ण. बघूया या मॅच मध्ये काय होते. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील पहिल्या राऊंड. बघूया काय होतंय. तर आताच पहिली मॅच झाली. पहिली मॅच जिंकलोय. आणि देवरुखचा स्टार दीप याला आपल्याच संघातून खेळतोय. आपल्याकडे आहे ना. हो हो, आपल्याच आहे. आपल्याच संघातून खेळतोय. लपू नकोस. अरे ये रे, थांब बस रे इकडे. आणि एकदा हातीव गावामध्ये लीग झाली होती. तर त्यावेळेस एक किस्सा आहे दीपचा, तो आता स्मिथ सांगेल. स्मिथ सांग रे, स्मिथ सांग रे. हातीव गावामध्ये एकदा दीपला बॉलिंग देत होते. स्मिथ आयकॉन खेळ होता मनीषच्या टीम मधनं. मनीष आपल्या संघातून जो खेळतो त्याच्या टीम मधून आयकॉन खेळ होता. आणि शेवटची ओव्हर द्यायची होती, तर दीपला बॉलिंग द्यायचं ठरवलं होतं सगळ्यांनी. आणि दीपने एकच गोष्ट सांगे, हा बघ हाताला घाम सुटलाय. हा बघ हाताला घाम सुटलाय. तेव्हापासून दीपला घामट्या आम्ही असं नाव ठेवलंय. आणि ती मॅच झाली. पुढच्या मॅच मध्ये परत बॉलिंग दिली तर दीप म्हणतो, हा बघ हातच चुकाय, घामच नाही येत आहे. बॉलच सुटत नाही. तेव्हापासून दीपला आपण घामट्याचं नाव ठेवलेलं आहे. नाही पण खरंच चांगली बॉलिंग करतो. फक्त हाताला घाम आला पाहिजे तरच बॉल हातातून सुटतो. आणि हा जो समोर बसलाय हा जतीन आहे. जतीन मन्याचा भाव. दीपने त्याचं एक टोपण आपल्याला सांगितलंय. जतीनचं टोपण नाव काय दीप. जक्का. जक्का जासूस. दीपचं टोपण नाव जक्का. जतीन असं नाव आहे म्हणून त्याला जक्का म्हणतात. मग आपल्यातला संघातून जो मनीष खेळतो, मनीष दळवी, त्याचा सक्का भाऊ आहे लहान. आणि ग्रामपंचायत मधून पळून आला इकडे मॅच खेळायला.
तर जातो आता ग्राउंडवरती. मॅच आहे आता, चालू आहे मॅच. त्या मॅच नंतर मॅच आहे. तर जातोय, जवळच आहे ग्राउंड. तर इथे घरामध्ये आलो होतो आणि आता आलाय मनीष दळवी. आपण आत्ताच आलाय. मन्याला ह्या ग्राउंडवरती खेळायला जरा बॅन आहे. भरपूर वर्ष झाली मना इकडे खेळला नाही. 8 वर्ष झाली या ग्राउंडवरती मना बॅन आहे. त्याच्यामुळे मनाला खेळायला घेत नाही तिकडे. तर आता जातोय, बघूया काय होतं या मॅचमध्ये. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं मना या ग्राउंडवरती बॅन आहे. तर ह्या दादांनी मनाला बॅन केलं. या दादांची कमिटी आहे. कारणीभूत आणि कारण एकच, अजित दादा. दादा का मनाला का बॅन केलं तुम्ही, काय सांगाल? मी आता काय बोलू शकत नाही. नाही काय असेल सांगा काय विषय नाही. आता मी काय बोलू शकत नाही. पुढच्या वर्षी त्याचा विचार दरवर्षी विचारत होतो, पण विचार काय बदलत नाही. बॅन कंपल्सरी आहे. तर आत्ताच दुसरा सामना पण जिंकलोय. आता 3 टीम वरती आल्यात. तर 3 टीम मध्ये चिट्ट्या उडवत आहेत. तर बघूया काय होत आहे. आणि स्वॅग आत्ताच्या सामन्यामध्ये चांगली बॉलिंग केलं आपल्या भावाने. बॅटिंग पण चांगली केली. शेवटच्या बॉलला जाऊन एक बाउंड्री मारलं. विकेट जराशी खराब झाली आहे, त्याच्यामुळे थोडे बॅटिंग करणं डिफिकल्ट झालंय. पण आहे आपला संघ. आकिब फोडकर जरासं टिप्स देत आहेत आपल्या सगळ्या बॅट्समनना, कसं बॅटिंग करायचं बघा, हा असं खेळा असं. तर आता बघूया चिट्ट्या उडवत आहेत, काय होतंय चिट्टीमध्ये बघूया थोड्या वेळामध्ये. तर आत्ताच चिट्ट्या उडाल्या आणि आमचा संघ चिट्टीमध्ये सेमीफायनलला गेला आहे. आणि आपला लकी चाम मनीष दळवी, ज्या वेळेला चिठ्ठी असते त्या वेळेला आपला मनीष दळवीत जातो आणि चांगली चिठ्ठी उचलून येतो. त्याचप्रमाणे ह्या आता सुद्धा गेला होता चिठ्ठीला आणि सेमीफायनलला गेला आपला संघ. तर सेमीफायनल आहे परवाच आहे ना आजच. ते आता नाही म्हणतायत ना, बोलले ते काय करतो आजच. अरे पण ते आता नाही बोलला. मला विचारून तर आता बघूया कधी सेमीफायनल खेळतात ती, आज खेळतात की परवाला खेळतात ती. कदाचित परवाला असेल, बघूया आता काय होते ते. आत्ताच क्वार्टर फायनलचा सामना झाला आहे. जो परवा खेळणार ते सेमीफायनल सामना तो आता डिस्कस केला त्यांनी कमिटीने. आणि आजच खेळतात सेमीफायनलचा सामना. तर स्मित आलाय समोरच्या संघातून. तर त्यांच्याबरोबर आता आपली सेमीफायनलची मॅच आहे. बघूया काय होतं या मॅचमध्ये. अनुराज आणि अरे अनुराज ये रे. अनुराज आहे समोरच्या संघातून पहिली टाकतोय, जाम भारी बॉलिंग करतोय, सरपटी टाकतोय. तर झाली आत्ताच मॅच, सेमीफायनल मॅच. थोडासा टार्गेट जास्त झाला आम्हाला, चेस झाला. 12-1 रन्सने 12-13 रन्सने मॅच हरलो. स्मिथच्या टीमबरोबर हरलो. इथं पार्सल आला होता ह्या टीममधून, पण चांगली बॅटिंग केलं. आणि जरा आमच्या बॉलरकडून थोडी चूक झाली. ईशानने एक षटकार काढला, त्याच्या पाठोपाठ स्वॅगने एक षटकार काढला आणि मॅच हरलो सेमीफायनल मॅच. तर आता उद्या थर्ड प्लेससाठी यायचं आहे परत. तर बघूया काय होतं आहे. तर हा ब्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. जर तुम्हाला क्रिकेटबद्दल आवड असेल त्या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुन्हा एकदा क्रिकेटच्या सफरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.